केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा या अंबेजोगाई शहर विकासासाठी शासनाच्या तिजोरीतून करोडो रुपयांचा विकास निधी कशा पद्धतीने खेचून आणता येईल यासाठी प्रयत्नशील असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी हे आपल्या दूरदृष्टीने अंबेजोगाई शहराच्या सौंदर्यात भर पडेल अशा पद्धतीने शासकीय कामे कशा पद्धतीने राबवता येतील यासाठी नियोजनबद्ध आखणी करत आहेत। स्वामी यांच्याच मार्गदर्शनाखाली उपअभियंता गोविंद मुंडे व मेडिकल परिसर बांधकाम विभागाचे उपअभियंता गोविंद शेळके व त्यांची टीम हा विकास निधी योग्य पद्धतीने मार्गी लावण्यासाठी व यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा प्रदीप ठोंबरे व त्यांची टीम अहोरात्र परिश्रम घेताना दिसत असल्यामुळेच आज अंबेजोगाई शहरातील सर्व शासकीय इमारती मोठ्या डौलाने उभारू लागल्या असून चकाचक बनल्या जात असलेले सर्व रस्ते आणि सुशोभित होत असलेले चौक हे शहराच्या सौंदर्यात भर पाडताना दिसत आहेत। आज अंबेजोगाई शहरातील संत भगवान बाबा चौक या ठिकाणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, त्यापुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण चौक हा रस्ता आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जनरल अरुण कुमार वैद्य चौक मार्गे यशवंतराव चव्हाण चौक या डांबरी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून दोन्ही बाजूने एकाच वेळी 2 वाहने जातील अशा पद्धतीने बनवण्यात येत असलेला हा रस्ता अंबेजोगाई शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा ठरणार आहे। केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुंदडा या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेले त्यांचे सासरे व अंबानगरीचे नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा व त्यांचे यजमान अक्षय भैया मुंदडा यांच्यामुळे अंबेजोगाईच्या विकासासाठी शासनाच्या तिजोरीतून कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत असून एकीकडे हा निधी योग्य पद्धतीने मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, उपअभियंता गोविंद मुंडे, मेडिकल परिसरचे उपअभियंता गोविंद शेळके व त्यांची टीम सातत्याने प्रयत्नशील असतानाच दुसरीकडे शहराच्या विकासासाठी यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा प्रदीप ठोंबरे यांचे योगदान मोलाचे ठरताना दिसून येत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विकासाची दूरदृष्टी आणि यश कन्स्ट्रक्शनची भव्य यंत्रणा यामुळे यापूर्वी बनवल्या गेलेली अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाची इमारत, अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत याशिवाय आज बांधकामाच्या अंतिम टप्प्यात असलेली स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागाची अर्थात ओपीडीची इमारत, बांधकाम करून पूर्णत्वास आलेली क्ष किरण विभागाची इमारत, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत, उपनिबंधक कार्यालयाची इमारत, न्यायमूर्तींच्या निवासस्थानाच्या इमारती अशा सर्व इमारती शहराच्या सौंदर्यात भर टाकताना दिसत असून शहराच्या सौंदर्यात भर टाकत आहेत ते शहरातून जाणारे भव्य दिव्य रस्ते आणि सुशोभित आणि भव्य होत असलेले चौक। आज स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या नजीक असलेला आणि मोरेवाडी व चनईकडे जाणारा स्वर्गीय जनरल अरुण कुमार वैद्य चौक आणि लातूर बीडकडे जाणारा साहित्यरत्न स्वर्गीय यशवंतराव चव्हाण चौक या दोन्ही भव्य दिव्य चौकामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडलेली असून बांधकाम विभागातील अधिकाऱ्याच्या कल्पकतेमुळे अतिशय देखण्या व भव्य दिव्य बनल्या गेलेल्या याच चौकाच्या धर्तीवर संत भगवान बाबा चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक हे दोन्ही चौक या परिसरातील अतिक्रमणे काढून भव्य दिव्य व सुशोभित करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा मानस दिसून येतो आहे। झुंजार न्यूजसाठी अशोक दळवेसह मी दत्त आंबेकर अंबाजोगाई।